नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे खडसेंच्या भाजप प्रवेशाची. 9 तारखेला चंद्रपूरमध्ये खडसेंचा भाजपात प्रवेश होण्याच्या चर्चा आहेत. पक्षप्रवेशाला बावनकुळे, जेपी नड्डा हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंची राज्यपाल म्हणून वर्णी लागण्याची सुद्धा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. तर पक्षांतर्गत लोकांनी केलेले आरोप धुण्यासाठी वेगळी वॉशिंग मशीन आहे का, असा सवाल एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरून राऊतांनी केलाय. खडसेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. लोकांना त्याचं स्मरण होईल असंही राऊत म्हणाले. तर फडणवीस कोणतेही वाद अगदी सहजपणे सोडवतात. चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचं असं कौतुक करण्यात आलंय. मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते, त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना. त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते. लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल. भारतीय जनता पार्टीची सोय अशी आहे की त्यावेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलया संपवतो. एक काळ वसंतराव भागवत नावाचे सगळ्यांचे बाप होते. मग प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते. तिथे गेले की विषय संपायचे. आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, पण अतिशय लिलया, अतिशय सहजपणे ह्याला घेऊन बस, त्याला घेऊन बस, त्याला काही भविष्यातलं आश्वासन द्या आणि त्यांच्यावर विश्वास असतो की यांनी आश्वासन दिलं नाही, पूर्ण करणार. तर खडसेंचा भाजपमध्ये छळ झालाय, ते भाजपमध्ये जातील असं वाटत नाही. खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंच्या पक्षप्रवेशाला कुणाचाही विरोध नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. फडणवीसांनी खडसेंना नेहमी मानाचं स्थान दिलंय, अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे. मला एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे. ते स्वाभिमानी नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं. कोणाचा विरोध नाही, देवेंद्रजीचा विरोध नाही. देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही. उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे. खडसे जे आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं. मी वारंवार तुम्हाला हेच सांगतो आहे की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती, राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतं. खडसे जाणार आहेत मला सांगतोय, मला अजून माहीत नाही, पण त्यांना बरेच अडचणी तयार करण्यात आलेले आहेत. असे बरेच प्रश्न त्यांना केलेले आहेत. त्यांना प्रचंड दबावात गेले काही महिने ते वावरत आहेत. त्यामुळं मला माहीत नाही, माझा काही संपर्क झालेला नाही, पण त्यांच्या अडचणी प्रचंड त्यांच्या भोवती तयार करण्यात आलेल्या अशी माझी माहिती. जयंत पाटील म्हणले की त्यांना खूप त्रास होत होता पक्षामध्ये असताना. भाजपकडनं अनेकदा त्रास दिला गेला होता, मात्र आता पुन्हा एकदा पक्षप्रवेश करत. जयंत पाटलाच्या पक्षामध्ये एवढे वाद झाले आहे की राष्ट्रवादी 2 भागात तुटलेली आहे.